नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. फ्री लाईव्ह बॅचचा क्लास किती आहे माहीत नाही. आजचा पण कालचं रेकॉर्डिंग पण अपलोड नाही. मार्केटमध्ये दर क्रॅश यायला लागलेला आहे. वाय दिस कोलावरी वरची लिक्विडिटी मारलेली आहे त्याच्यामुळं. ओ माय गॉड, काय सेलिंग आहे. आपण काय करतो, कमेंट वाचत होतो. तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी किती इयर लागले? मला लागले 4 वर्ष. 4 नाही, 3.5 लागले आय थिंक. कमेंट करा ना. लिक्विडिटी येस, एक्सप्लेन करतो मी. खूप भारी वाटतं आहे दादा तुमचे ट्रेड पाहून. असं वाटायला लागलं आहे की तुमच्या पुढच्या कॅन्डल दिलं बहुतेक सगळ्या काय बनल्या आहेत त्या. आय लव्ह यू. टेलिग्राम लिंक काय करा, डिवायडेड करा. अरे विसरलो मी ही गोष्ट, माय मिस्टेक. सॉरी माफी असावी. आपल्याला हे करायचं होतं, फंडनुसार कॅपिटलनुसार स्प्लिटिंग करायचं होतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, करूया. मग चेक करू द्या माझ्या टेलिग्राम आयडी रिकामा कोणता आहे. सो त्याच्यावरती ओके, ह्यात नाही देऊ शकत मी, ह्यात नाही देऊ शकत, ह्यात पण नाही देऊ शकत. ठीक आहे, एक आय डी सांगतो मी टेलिग्रामचा. त्याच्यावर तुम्हाला ॲटोमॅटेड मेसेज येईल बरं का. तर ॲटोमॅटेड मेसेज इग्नोर करा, नाही तर मग बंदच करतो. टेलिग्राम फॉर बिझनेस ग्रेटिंग मेसेज. हां, एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रेटिंग मेसेज बंद केलेला आहे. मराठी ट्रेडर अभि म्हणून नॉर्मल एक आयडी आहे. ठीक आहे, मराठी ट्रेडर अभि. त्याच्यावरती फक्त काय पाठवा माहिती आहे का, त्याच्यावरती तुम्ही फक्त तुमचा जो आय डी आहे, ट्रेडिंग अकाउंटचा आय डी, ओके, आणि त्यानंतर तुमचं जेवढं कॅपिटल आहे त्याचा स्क्रीनशॉट, डेमो अकाउंटचा नाही, रिअल अकाउंटचा स्क्रीनशॉट हा पाठवायचा आहे तुम्ही त्याच्यावरती. ओके, समजलं? MT5 आय डी, रिअल अकाउंटचा स्क्रीनशॉट. झिरो असतील तरी पण स्क्रीनशॉट, झिरो असतील तरी पण स्क्रीनशॉट, जेवढं फंड असेल तेवढं स्क्रीनशॉट त्याच्यावरती टाकायचं आहे. बाकी एकही मेसेज त्या आयडीवरती आला नाही पाहिजे. आला सरळ ब्लॉक करणार. त्यामुळं दुसरा मेसेज टाका. काय टाकणार? लय भूक लागली यार, लय म्हणजे कधी जेवलं मला आठवना. डिपॉझिट करू का XM1? शिकला का आधी? इंट्री पण सांगा की यस. सायकोलॉजी डेव्हलपमेंटसाठीचा हा रोड मॅपचा पहिली स्टेप. काय करायचं आहे, तुमच्या ट्रेडिंग अकाउंटचा आय डी आणि किती फंड आहे त्याच्यानुसार ग्रुपिंग केलं जाणार आहे. स्क्रीनशॉट टाका आणि लगेच स्वप्न बघू नका की रिप्लाय भेटेल, कारण मला माहिती आहे 500 मेसेज तर आरामशीर पडणार आहेत. ओके, काय करायचं, तुमचा MT5चा आय डी आणि फंड किती आहे त्याचा स्क्रीनशॉट. 0 असेल 0, 10 असेल 10, 20 असेल 20, 50 असेल 50, लाख असेल लाख, 1 कोटी असेल तर 1 कोटी, जो काय असेल तो. आता काय, बायनान्स वरून डिजिटल वर्ल्डवर घेऊ शकतो का, म्हणजे हा का विषय. सर मी अप साईडला ट्रेड केला, बट गोल्डन ग्रुपमध्ये तुमचा ट्रेड सेल साईडला आला. मी स्क्रीनशॉट पाठवला होता. अभिषेक पहाडे. ओके, मला कळत नाही मी कुठे चुकलो का ते. सोपं होतं ना, वरती बाहेर ॲक्टिवेट होत होतं रेजिस्टन्सच्या वरती, त्यामुळे तुम्ही चुकलेला आहे. सिम्पल. दादा मी तुला एस व्हिडिओ सेंड केला आहे, कसं आहे आणि तू बघितलं आहे? बघितलं आहे मी आयडी दिलेली त्या आयडी बघितलंय का? संदीप आय विल चेक. का मला रिझल्ट पाहिजे, डेली लाईव्ह ट्रेड पाहिजेत, डेली लाईव्ह ट्रेड पाहिजेत.
एंट्री सांगा, एंट्री पण सांगतो, काय टेन्शन घेऊ नका, मला जस्ट एकदा वाचू द्या. बरं चालू केलं तुम्ही सगळ्यांनी स्क्रीनशॉट टाका, चालू केलं का? ओके. हे बघा MT5 ID स्क्रीनशॉट घेऊन आणि टाईप करून दोन्ही पाठवायचा. MT5 ID स्क्रीनशॉटमध्ये पण दिसला पाहिजे आणि खाली टेक्स्ट मेसेजमध्ये दिसला पाहिजे. असं म्हणून टाकू नका MT5 ID इज, असं नका, सरळ फक्त नंबर टाका, म्हणजे मला कॉपी पेस्टला इज जातं, म्हणजे मला माझ्या टीमला. ठीक आहे, कॉपी पेस्ट इज जातं. काय करणार, स्क्रीनशॉट घेणार तुम्ही ब्रोकरमध्ये जिथं फंड दिसतोय MT5 ID आणि खाली MT5चा ID. ओके, MT5चा तुमचा ID तो टाका. ग्रुपच्या लिंक तुम्हाला उद्या परवापर्यंत येऊन जातील. ठीक आहे. हॅलो, नमस्कार. येस येस, बिगिनर लोकांनी पण टाकायचं. बिगिनर लोक असं मला उलट ते पण पाहिजेत, बिगिनर लोक पाहिजेत ना, बिगिनरसाठी वेगळा ग्रुप. कद्दू कटेगा सब में बटेगा. ID सिंपल आहे, मराठी ट्रेडर अभि. आपलं जे हे आहे ना इंस्टाग्रामचं युजर नेम जे आहे ना, ते जे अंडरस्कोर असतं ना, खाली लाईन असतात ना, ते फक्त कट करून मराठी ट्रेडर अभि नॉर्मल. स्पेलिंग सांगू, MARATHI झालं, मराठी ट्रेडर TRADER, अभि ABHI. ओके, सिंपल. बाकी मेसेज करणारा ब्लॉक केला जाईल. फंडिंग बी सांगणार आहे मी, फंडिंगचं सांगणार आहे मी तुम्हाला. लेवरेज वगैरे किंवा पिपचं सांगा की तुम्ही कुठं राहता नेमकं सगळेजण. एक मिनिट, प्री लाईव्ह बॅचचा ग्रुप चेक करा एका सेकंदात. हे बघा, प्री लाईव्ह बॅचला गेला आता तुम्ही, हे बघा, हे घ्या लिंक, सगळ्या लिंक आल्या बघा, चेक करा. काय आलं मसाला. एव्हरीवन मध्ये नाही दिसत आहे म्हणजे कुठं पाठवा स्क्रीनशॉट, मराठी ट्रेडर अभि ह्या टेलिग्राम आयडीला. बघा नीट काय सांगतोय, ट्रेडिंग अकाउंटचा स्क्रीनशॉट, फंडचा स्क्रीनशॉट आणि ट्रेडिंग अकाउंटची ID आहे ना, ती टाईप करून टाका खाली. परत मला म्हणणं का लिंक दिली नाही, आता सांगतो, टाईप करून टाका. टेलिग्राम ID मराठी ट्रेडर अभि, MARATHI TRADER कुठली स्पेलिंग येत नाही तुम्हाला, मराठी येत नाही, महाराष्ट्रात राहत आहे, ट्रेडर जी येत नाही, ट्रेडिंग कशाला शिकायला आहे, अभि जी येत नाही, मला कशाला फॉलो करताय. किती मेसेज पडतलं किती लोकांना लिमिट नाही. ID तुम्हाला ID सांगितलाय, मराठी ट्रेडर अभि. हे ग्रुपिंग तुमची सायकोलॉजी डेव्हलपमेंटसाठी असणार आहे. टेलिग्राम वरती लिमिटेड ग्रुपमध्ये जॉईन व्हा, एका इन्फ्लुएन्सरला फॉलो करा. माझे 10 ग्रुप झाले असतील मला वाटतंय. पाठवले ID सगळ्यांनी. अरे टेलिग्राम ID सांगितला भावानो, ह्या टेलिग्राम ID वाटवायचा, मराठी ट्रेडर अभि एवढंच. पुढे 143 वाला तो ID सपोर्टचा आहे, मराठी ट्रेडर अभि एवढा जो ID ना त्याच्यावर पाठवायचा. मी टाकू का आपल्या पब्लिक टेलिग्राम चॅनल टाकतो, वेट 5 मिनिटासाठी टाकणार आम्ही, लक्षात ठेवा. हे बघा 5 मिनिटासाठी टाकणार, नाही तर लय फालतू लोक मेसेज करणार, मला माहिती आहे. बघा पब्लिक टेलिग्राम चॅनल चेक करा, चला मराठी ट्रेडर अभि नुसतं क्लिक करा, मी टाकतो त्याच्यावरती. करा क्लिक, करा क्लिक करा लवकर. बघा मराठी ट्रेडर अभि टाकलेला आहे मी. फ्री लाईव्ह बॅच कुठे गेली, लवकर 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 फ्री लाईव्ह बॅच. हायचा मेसेज नुसतं टाकू नका,
@मराठी ट्रेडर अभि. ओके ठीक आहे. ओनली 5 मिनिटासाठी ओपन राहील बघा. पट 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 टाका सर. खूप आयडिया आहे. मी एक आयडिया टाकलेला आहे बघा, चेक करा टेलिग्राम ग्रुपवर आपल्या. मराठी ट्रेडर अभि @ टाका जरा, नुसतं सर्च करा नाही कधी. @ टाकून केलं ना मग येतं बघा. @ टाकून करा. आलं सर. फंड नसल्यामुळे गोल्डन ग्रुप जॉईन होत नाही. बरोबर आहे ना. फंड नाही तर गोल्डन ग्रुपमध्ये येऊन करणार काय तुम्ही नेमकं तिथं? सिम्पल आहे. ट्रेड कशात घेणार? बिना फंडचं घेणार का? आयडी टाकताना @ टाकावं नेहमी पुढं. दुबईमध्ये जॉब करत ट्रेडिंग केलं टॅक्स कसा आहे? दुबईमध्ये असं पण जॉब करत फ्रीज आहे ना सगळं, म्हणजे टॅक्स फ्रीज आहे ना. डेमो अकाउंट असेल तर प्रत्येकाला रिअल अकाउंटचा आयडी पण भेटतो. तो रिअल अकाउंटचा आयडी फक्त पाठवा, त्यात फंड शून्य असला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. सर स्क्रीनशॉट कसली पाठवायचे आहे? सगळ्यांनी आपल्या आपल्या ट्रेडिंग अकाउंटचा आयडी, त्यात 0 फंड असेल, 5 लाख असेल, 5 कोटी असेल, तो आयडी स्क्रीनशॉट घ्यायचा, टेलिग्राममध्ये टाकायचा, खाली तुमचा MT टेक्स्टमध्ये पण टाकायचा. सगळ्यांना स्पेशली टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाईल. त्या स्पेशल टेलिग्राम चॅनलमध्ये तुमच्या सायकोलॉजी डेव्हलपमेंटसाठी तुमच्या कॅपिटलनुसार डेलीच्या डेली इन्स्ट्रक्शन येतील. ओके बस, एकदा क्लिअर केलं. डन. टेलिग्राम आयडी पब्लिक टेलिग्राम चॅनल आपला जो आहे, पब्लिक टेलिग्राम चॅनल 40.1K वाला, त्यात जावा, खाली टाकलेला आहे, चेक करा. आणि जर कोणी नुसतं ट्रेडिंग अकाउंट आयडी टाकत असेल, मी डायरेक्ट ब्लॉक करेन. माहिती डायरेक्ट ब्लॉक करेन. माझ्या मेंदूचं डायरेक्ट टाकतो. एवढं क्लिअरली सांगतो मी तुम्हाला. आणि हां, ते अकाउंट बिकाउंट तुम्ही चेक करून घ्या, कुठं आहेत कुठं अँड्रॉइड चेक करून घ्या. नाही तर कुठं तर तिकडं जाऊन यायचं, माझ्यापाशी येऊन टाइमपास मारायचा. मला तेवढा टाईम नाही. आपलं पाहिजेत क्वालिटी लोक. सरळ माझं म्हणणं नाही, एका माणसाला फॉलो करणार लोक पाहिजेत. 100 ठिकाणी तोंड देणारी माणसं नको आपल्याला. तुम्ही 100 काय म्हणतात त्याला, 100 सिग्नलच्या ग्रुपमध्ये जॉईन होणार आणि इथं येऊन माझ्याजवळ येणार, असला अजिबात चालणार नाही. बिर्याणी लय क्वांटिटी मिळते, वारपीट नाही ना आज काय. चला काहीतरी शिकायच्या नॉलेजच्या मागं लागावं का आता. भेटलं का सगळ्यांना? काय कोणाचं काय अजून आहे का एवढायचं? स्टार्टेडचं अकाउंट. अरे मी ब्रोकरचं नाव सांगितलं का तुम्हाला? कुठल्या ब्रोकर नाव सांगितलं का? एक्सन पाठवा, एक्सनच पाठवा. सांगितलं का? नाही पाठवलं. सांगितलं. आता मला कळलं ना की डेमोवाल्यांचा काय नवीन ग्रुप काढावा काय. का ज्याचा फंड शून्य आहे त्याला अकाउंट एक रिअल घ्यायला काय पैसे पडते तो? एवढं तर मी सगळ्या टीमला बोकांडी देऊ शकत नाही ना. रिअलवालं वेगळं, शून्यवालं वेगळं. किती आले का ते पैसे आले काय माहिती. हां चलो दादा, आजच अकाउंट क्लोज झालं. येस, कॉंग्रॅच्युलेशन. आता जॉईन झालो लाईव्हला. अकाउंट आयडी नेमका का पाठवायची आहे दादा? अरे आपण जे ठरलं होतं आपलं फंडनुसार ग्रुपिंग करायचं, त्यासाठी पाठवायचं आहे. समजलं का? फंडनुसार ग्रुपिंग करणार आहे सायकोलॉजी डेव्हलपमेंटसाठी. त्याच्यावरती तुम्हाला सगळं काही इंट्रक्शन येतील. हे बघा, मी टेलिग्रामची जी आयडी आहे टेलिग्राम ग्रुपवर टाकली, ती डिलीट करतोय. आलतू फालतू मेसेज करू नका प्लीज. तर ह्या ठिकाणी हँड रेज करा सो यू कॅन स्पीक. आता आपण खालून चालू करूया स्पीकिंग. यावेळेस रोज वरून करतो. सुरुवात खालचं चेंज होतं आहे, मला चेक करू द्या. बॉम्बला खालचं चेंज व्हायचं. आर्यन पवार. आणि या ठिकाणी आज टर्न म्यूट केलेला आहे. प्लीज ऑन द माइक अँड स्पीक. आर्यन पवार. हाय सर. येस बोला. तर आवाज येतो का? क्लिअर. नाही सर, मी आता डेमो अकाउंट चालू केले सर. मी आता
म्हणजे 7-8 महिने झाले सर मी शिकतोय. आता ते तुमचे व्हिडिओ वगैरे बघून केले, मी स्टार्ट केले. हम्म. आता डिपॉझिट करावं म्हणते सर. जमलं, चांगली स्ट्रॅटेजी बिटेजी जमा लागली एकदम. हा सर, वर्क करते. मी जे बघतोय ते वर्क होते सर. लाईव्ह मार्केटमध्ये तू प्रेडिक्शन करतो का? इथं असेल, इथं टार्गेट. हा सर, लाईव्ह मार्केट मध्येच करतोय सर. असं म्हणजे बघत नाही लाईव्ह मार्केट मध्ये सर. मला टाइम भेटत नाही सर, कॉलेज असते सकाळी. मग कसं करणार? टाइम भेटत ना म्हणलं. टाइम आता सर कसं आहे माहितीये का, माझं कॉलेज आहे 8:30 ते 3 वाजेपर्यंत कॉलेज आहे सर. हम्म. मग मी न्यूज बघतोय. चालतंय, काय प्रॉब्लेम आहे. 7, 7:30 ते सर 9 वाजेपर्यंत, 9-10 वाजेपर्यंत असतो मी. मग तेवढ्या टायमिंगमध्ये बसायचं, तेवढाच एक ट्रेड पकडायचा. सापडला तर ठीक. तेच सर, मग कसं म्हणजे करू का नको म्हणजे न्यू सेशन. काय प्रॉब्लेम नाही, एक्सेसला काय प्रॉब्लेम आहे. नाही ते सांगतो तुम्हाला म्हणलं. असे दुसरं काय प्रॉब्लेम नाही. कुठं जमतंय कुठं बघ, म्हणजे चांगलं जमत असेल तर करू शकतो न्यू सेशनला, काय प्रॉब्लेम नाही. सर म्हणजे जसे ओपन केले ना तसं न्यू सेशनच करतो सर, दुसरं कुठले नाही. कारण जमत नाही ना. हां, मग काय बेटरच आहे ना. हा सर, एवढंच होतं, काय नाही बाकीचे. विड्रॉ डिपॉझिट काय ते तुम्ही आहेच की सर तुमच्याकडे. हां, चालेल नीट. तुमच्या तुमच्या अंडरच सर अकाउंट उघडले. डिपॉझिट बघतो, व्हिडिओ बघून नीट कर. डिपॉझिट करताना रेकॉर्डिंग करा. सगळ्यांना सांगतो, हा सर. डिपॉझिट करताना रेकॉर्डिंग करत जावा. हा सर, पंढरपूरमध्ये आहे सर. पंढरपूरमध्ये राहतो सर. पंढरपूरचा आहे का तू? हा, इकडे पंढरपूरवरनं 20 किलोमीटर आहे गाव आमचं. आणि डिपॉझिट किती करणार आहे? 10,000 रुपये. ठीक आहे, नीट कर बघता. हा सर. चालेल. तुमचे सर. हा चालेल. ओके सर. पुढचं थँक्यू. पुढचं घेऊ, तुषार भोसले सर, प्लीज. तुषार भोसले सर. हॅलो. हां हां, बोला. दादा तुषार भोसले बोलतोय म्हणलं. येस. तालुका जिल्हा धाराशिव आहे आमचं. ओके. लई दिवसापासून तुम्हाला मी तरी 2 वर्ष झालं तुम्हाला फॉलो करतोय. हां. मला आता म्हणजे ते स्ट्रॅटेजी प्रॉपर समजत नाही. का हो? म्हणजे थोडं ध्यानात नाही येत. मी एक व्हिडिओ कमीत कमी 3-4 वेळेस पाहतोय आपला. लाईव्ह झाल्यानंतर व्हिडिओ बघतो म्हणलं. US100 ट्राय करा तुम्ही. हा, US100 ट्राय करा. US100 US. हा, ते बघितलं? बघितलं ना. मग 3,000 मागा झालं, त्यात त्या सोपं आहे राव. असं आहे का? हां, बर त्या बर. US100चा नीट कोर्स बघा फ्रीवाला ॲप्लिकेशनवरचा. त्यातल्या स्ट्रॅटेजीला इझी आहे. आणि ते दादा ते गोल्डन ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं कसं? ते गोल्डन ग्रुप मध्ये लिंक आम्हाला नाही ना. मेसेज करा ना तुम्ही आयडीवर टेलिग्रामला. टेलिग्राम आयडी ला. आता टेलिग्राम चॅनल आहे का तुम्ही आपल्या पब्लिक टेलिग्राम चॅनलला? आहे ना दादा. मग तिथं रोज येतोय गोल्डन ग्रुप जॉईन व्हायसाठी मेसेज करा. तुम्ही काय करत नाही मग? ठीक आहे दादा. आता करताय का? मी लगेच तू मेसेज करतो दादा. मी नसतो करत, त्यासाठी माणसं असते ती. मी थोडी तुम्हाला ॲड करत बसेल त्यात. असं आहे का? बोट आहे पहिली गोष्ट. करा मेसेज, होऊन जाईल ॲड, काय प्रॉब्लेम नाही. चालतंय, ठीक आहे दादा. करेल मी. ओके, ठीक आहे. धन्यवाद दादा. येस. पुढं कोण आहे? वैभव सोनार सर गायब. तुषार भोसले सर. तुषार भोसले प्लीज. वैभव सोनार. हे हलतंय, वरनच आपण करू. हे कोण आहे? जय हिंद. अरे गप्प बसा यार, थोडं काहीतरी सेन्स ठेवा. वरनं घे, वरनं. गणेश मस्के. हे कोण आहे? रिमूव्ह करीन ना डायरेक्ट. कोणाचं माईक चालू आहे?
अभिजित देवकर. अभिजित देवकर सर प्लीज फास्ट. कोण आहे, काय झालं आज, काय नेमकं होतंय, नावं खायला लागलेत मला समजा ना. हलते चालतंय हलते चालतंय. गणेश मस्के सर बोलणार आहे का? घ्या रे पट 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 पट. 400 लोक आहेत ते. तुम्हाला एक लास्ट लाईन हॅलो, मेसेज सांगतो. आवाज येतोय? येतोय येतोय बोला. सर नमस्कार. तर मी पंढरपूरहून बोलतोय. पंढरपूर. हा, ऍक्च्युअली मी ठाणे पोलीसमध्ये आहे. ओके. आय थिंक मेसेज केला ना तुम्ही. हा, हा मेसेज केलं. ऍक्च्युअली मी 2 वर्ष झालं ट्रेडिंग मध्ये आणि तुम्हाला पण फॉलो आहे. ओके. सगळे व्हिडिओ वगैरे बघितले पहिले पण, आणि आता पण बघितले. येस. तर व्यवस्थित आहे चालू सगळं. फक्त मला ते विड्रॉलचं आणि डिपॉझिटचं तेवढं तुम्हाला सांगितलं होतं ना पंढरपूरमध्ये अरेंजमेंट करा. हा पण सर, मग ते विड्रॉलच्या वेळेस म्हणजे आपण जर समजा आता 1 लाख जर दिलं तर म्हणजे 96 रुपयाला काहीतरी डॉलर होता. मग किती डॉलर होतील? आणि आपण जेव्हा विड्रॉल जेव्हा घेईल त्यावेळेस आपल्याला किती डॉलर होतील? मी तुम्हाला रेट पण आय थिंक तिथला डिस्कस केला होता आपण. आता ह्या गोष्टी मी लाईव्ह मध्ये कशा डिस्कस करू, मी तुम्हाला टेलिग्रामला टाकतो. हे बघा, तुम्ही ज्या आयडीवरती मेसेज केला त्या आयडीवरती लगेच मेसेज टाकतो. काय नाव म्हणला तुम्ही? गणेश मस्के. गणेश म्हणतो. मला वाटतं हे डिस्कशन झालं होतं आपलं ऑलरेडी. गणेश डॉलरचं नव्हतं झालेलं, फक्त बोललो होतो की 1 लाख डिपॉझिट करायचं. तिथं करूया ना डिस्कशन. इथं आपण समोर कसं बोलायच्या गोष्टी. हां सापडलं. बरोबर, चालेल. तिकडे तर 96 नाही आहे तर चालूचा रेट थोडा डिफरंट आहे. 101. मी रेट पण टाकला तिथं. काय ते डिपॉझिट रिलेटेड तिथं मेसेज टाका तुम्ही, कारण की गोष्टी जातील यूट्यूबवरती डायरेक्टली, त्यामुळे हे कसं बरोबर नाही ना. चालेल. ओके. चालेल. पुढचं घेऊ. इकडे कधी येणार पंढरपूरला? बघू ना, नेक्स्ट वीक येणार आहे. ओके. ओके. सेमिनार प्लॅन करतो. येस, सेमिनार आपलं होणार आहे नेक्स्ट वीकमध्ये. अजून काय अनाउन्समेंट नाही केलेलं मी, बट तुमच्या ट्रिपमध्ये म्हणजे घेतलं तर बरं होईल मला. हो हो. मी जरी दररोज तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी वगैरे, म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणजे जे तुम्ही शिकवलेलं आहे ना ते प्रॉपर मी दररोज अनालिसिस करून तुम्हाला मी टाकतो. ओके. घेऊ पुढचं. चालेल. अमोल गोळे सर. सर झालं ते आता जे त्यांनी जे विचारलं ना हां डिपॉझिट विड्रॉलचं, तेच माझा हे होता अडचण. हे झाली सॉल्व. चालेल ठीक आहे. हो. पुढचं घेतो. शुभम डहागे. शुभम सर प्लीज. सर म्हणलं बरं वाटत ना तुम्हाला? खुशी होत असेल. कोण सर म्हणत, मी म्हणतोय. आज मी बकासूर झालोय तुमच्या पुढं. काही बोलणार आहे का शुभम? शुभम भैया. शुभम भैया लाजला. आशिष राठोड. हा सर, मी नाही का आधी US 100 करत होतो. $100 डिपॉझिट केलं होतं. हां पण आता ते लॉस झाला तर मी US 100 आता करत नाही. जे तुमची स्ट्रॅटेजी आहे ना आपलं लिक्विडेशन, हां हां. ती परफेक्ट वर्क होते गोल्ड मध्ये. तर आता गोल्ड मध्ये स्विच होऊ की US 100च करू? नाही, आता जिथं वर्क होतं तिथे जा ना तो. हा, जिथं वर्क होतं मी तिथं आता आधी $100 डिपॉझिट केलं होतं. गोल्डन ग्रुपला जॉईन आहे. जा. आता 1-2 दिवसात अजून $100 डिपॉझिट करतो. ठीक आहे. हा सर, चालेल तर सर. थँक्यू. समर्थ इटले. हे बोलणार आहे का समर्थ?
काय बोल की रे असं का बर? शुभम डागे आता झाला ना. प्रतिभा पाटील मॅडम. प्रतिभा पाटील असं टोन म्यूट केलंय बघा. प्रतिभा पाटील मॅडम बोलणार आहे? नाही. अजित लोहार. हॅलो हां मॅडम बोला. सर, मी पण गोल्डन ग्रुपला जॉईन आहे तुमच्यावाल्या. ओके. आणि बऱ्याच दिवसापासून पण मी जे आहे ना, म्हणजे संध्याकाळी जे असतं ते ट्रेड केले, पण मग त्याच्यामध्ये मला ते न्यूज माहिती नव्हती. त्याच्या वेळेला 2 वेळेस पण माझे ते वॉश आउट होऊन गेले माय गॉड. अकाउंट कडून. मग त्याच्यानंतर मी पुन्हा ट्राय करते आता. मी पुन्हा तुमच्या अकाउंट जे अंडर थ्रू जे अकाउंट ओपन केलेलं आहे त्या अकाउंट मध्ये पुन्हा बॅलन्स टाकून पुन्हा हे करायचं. ठीक आहे ना, पण मग Try. तुम्ही कन्फर्म करून चाला की तुम्हाला ट्रेड नेमकं किती करायचे, काय करायचं ते कन्फर्म करून चाला. नेमकं गोल्डन ग्रुप मधले फक्त ट्रेड करणार आहे, तुमचे सेल्फ ट्रेड किती करणार आहे सगळं कन्फर्म करून मग स्टार्ट करा. हो हो, थँक्यू सो मच. ओके. चला पुढं. प्रशांत कोण आहे? तकभाते. प्रशांत तकभाते. मला काही येणं वाचायला. नमस्कार सरजी. बोला की. हा नमस्कार सर. नमस्कार, बोला की सर. काय नाही, लिक्विडिटी चांगल्या प्रकारे समजली युट्यूबवर वगैरे. येस. आपल्या चालू कोर्स तर आहे चांगला, पण लिक्विडिटी युट्यूबवरच्या कोर्समध्ये चांगल्या प्रकारे समजलं. ओके. बाकी काय नाही, तेवढंच बोलायचं होतं. डन. ट्रेडिंग चालू आहे? हा चालू आहे सरजी. कशी चालू आहे? आहे थोडं US 100 मध्ये होतो, आता गोल्ड मध्ये शिफ्ट व्हायला लागलोय हळूहळू. हळूहळू. हम्म. ठीक आहे ना, पण एक ठिकाणी थांबा कुठेतरी. गोल्ड हा. करतात, गोल्डच करा. हा. US 100 नाही US. हा चालेल, गोल्ड मध्येच थांब. थँक्यू सर. ओके. त्यानंतर सारंग खजबागे. हा सर. येस बोला सर. सर मी 6 महिने झाले लर्निंग करत आहे. काय काय काय? आवाज येते का सर? येतोय येतोय. 6 महिने झाले मी लर्निंग करत आहे. ऐकतोय ना, बोल. US 100 मध्ये मी टेस्टिंग करत आहे लाईव्ह मध्ये आपल्या स्टॅटसची. ते US 100 मध्ये चालू करू का गोल्ड मध्ये चालू? US चालू आहे ते कर ना, मग जाऊ दे ना, मग टाइम थोडासा हो. जाऊ दे. बघ 4-5 महिने बघ, रिझल्ट येत नसेल तर मग बाबा इकडे येण्यात अर्थ आहे ना. पण आधी ट्राय करण्यात निम्यात सोडण्यात काय मिनिंग नाही. हो. चालेल. बाकी काही नाही. ओके ठीक आहे. घेऊ नेक्स्ट. माधुरी भोसले. समर्थ इटलीला मी 2 वेळा चान्स दिलता. माधुरी भोसले मॅडम. हॅलो सर. बोला. सर ऍक्च्युली काय होतंय, मी चार्टवर ट्रेड करते ना, त्यावेळी ते अनालिसिस टार्गेट सगळं कम्प्लीट होतं. पण जेव्हा ते ट्रेड मी लाईव्हला वगैरे घेतलं की ते ऑपोजिटच जातात माझे. मग तुम्ही डेली असं करता का की आधी एखादा ट्रेड बघता चार्टवर आणि परत मग जाऊन लाईव्हला ट्रेड करता, असं करता की कसं नेमकं? ते आता सध्या मी थोडं बंदच केलंय, जसं एक्सनेस बंद झालंय तसं मी थोडं स्टॉप केलंय. ओके. पण आता जर मी ट्रेड करते ना प्रॅक्टिस, तर ते सगळे बरोबर येतात. म्हणजे इव्हन आजच्या जर तुम्ही जे अनालिसिस टाकलेलं माझे सगळं सेम होतं. पण जेव्हा मी लाईव्ह करायला जाते त्यावेळी म्हणजे उलटच होतं असं. ते तुम्ही काय करायला पाहिजे होतं माहिती का, जुनं आताच नाही पण जुन्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे म्हणजे जे ऑब्झर्वेशनचे ट्रेड आहेत ते आणि तुम्ही लाईव्ह अकाउंटला घेतलेले ट्रेड ह्या दोन्हीचं कंपॅरिझन करायला पाहिजे होतं की ह्या दोन्हीत काय डिफरन्स आहे. ह्याचं कंपॅरिझन ज्यावेळेस केलं असतं ना त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असतं की तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करताना काय गोष्टी बघत होत्या आणि लाईव्हमध्ये ट्रेड करताना नेमकं काय मिस करताय. या दोन्हीचं थोडंसं कंपॅरिझन झालं असतं तर तुम्हाला समजलं असतं. म्हणजे मला असं वाटतं की थोडी गडबड होत असेल कदाचित माझ्याकडनं, असं पण गडबड म्हणजे काय होतं. होतं तुम्हाला सांगतो. माणूस ज्यावेळेस असं ऑब्झर्वेशन फक्त करतोय ना त्यावेळेस त्याला कॉन्फिडन्स काय असतो की आता कुठे पैसे जाणार आहेत आपले ना.
त्यामुळे आपण हा, फ्रीली बरोबर. लावतो अनालायसिस असं. आणि ज्यावेळेस आपण पैसे टाकणार असतो त्यावेळेस आपण 100 वेगवेगळे अनालायसिस करत असतो. मग ॲक्च्युअल मार्केटमध्ये कसं होतं की ते अनालायसिस मॅच होतं मग रिटेलर सोबत, कारण की आपण फ्री माइंड गेलो असतो, ते 100 विचार करून गेलो असतो, असं होईल तसं होईल हे होईल ते होईल. मग ते फ्री माइंड हो, विचार न बरोबर. केल्यामुळं रिटेलर सारखे आपले थिंकिंग होते आणि त्यामुळे ते एस हिट होतात जास्त आपले. तर जेवढं स्ट्रॅटेजी वगैरे सिम्पल ठेवाल तेवढं ते बेटर राहतं आपल्या सगळ्यांसाठी. बरं. तुम्ही स्ट्रॅटेजी आता काय यूज करता ट्रेडिंगला? सध्या मी लिक्विडिटीवरच हे करते प्रॅक्टिस. ओके. हा थोडंसं ते आता सध्या कम्पॅरिझन करून जेवढे बघा. ते सगळे बरोबर येतात, पण भीती वाटते की आता रिअल ट्रेडिंग चालू करू की नको. नाही, भीती वाटते, मग भीती जाईपर्यंत थांबा अजून थोडं, अजून ऑब्झर्व करा भरपूर असं. एक स्ट्रॅटेजी स्पेसिफिक क्रायटेरिया तयार करा ना तुम्ही तुमच्या ह्याचा. हा तुमच्या ट्रेडिंगचा एक क्रायटेरिया क्रिएट करा, एक रूल क्रिएट करा 5-6. मग त्या रूलमध्ये बसलं तर ट्रेड करा, असं सिस्टम ठेवलं ना. रूलमध्ये बसलं तर ट्रेड करायचा, रूलमध्ये बसलं ट्रेड करायचा, नाही बसलं सोडून द्या. मग ते क्रायटेरिया केला तर मग ते ऑब्विसली लाईव्ह अकाउंट असू द्या किंवा ऑब्झर्वेशन असू द्या, सेमच ट्रेड बनणार आहे, कारण की आपण रूल फॉलो करतोय. ते जर तुम्ही रँडमली विदाउट रूल्स फक्त हाय बाबा असं लिक्विडिटी प्रिडिक्शन केलं, फक्त प्रिडिक्शन करत असाल तर मग असं होतं की लॉसचे ट्रेड फक्त येतील, प्रॉफिटचे ट्रेड येणार नाहीत, ट्रेड प्लेस होणार नाही, असं होईल. पण जर तुम्ही क्रायटेरिया तयार केला तर क्रायटेरियामध्ये काय होईल की तुम्ही ऑब्झर्वेशनला पण सेम ट्रेड घेणार का तर क्रायटेरिया आहे. आता तो क्रायटेरिया कंप्लीट झाला तर ट्रेड करणार आहे, आणि लाईव्ह अकाउंटला पण तेच होईल की तो क्रायटेरिया कंप्लीट झाला तर मग ट्रेड करणार आहे असं. ठीक आहे चालेल, थँक्यू. चला नेक्स्ट, सारंग झाला आताच ना. राहुल घोलप सर प्लीज. हॅलो सर, मी नाशिकवरून बोलतोय. यस. सर ऍक्च्युली ना मी तुम्हाला जवळ 6 महिन्यापासून फॉलो करतोय आणि तुमच्या अंडर मी अकाउंट पण ओपन केलं होतं सर. आणि 2 वेळा ते झालं, ब्लोअप झालं अकाउंट. तर नंतर मी जरा इम्प्रूव्ह लर्निंग केली, तुमचे सगळे व्हिडिओ बघितले, तुमची कन्सेप्ट आणि तुमची स्ट्रॅटेजी खूप वर्क होतात सर. पण मी कुठे ना कुठे चुकतोय सर, छोटे छोटे मिस्टेक होत आहे सर अजून पण. तेच मला समजत नाही की ते असं का होत आहे. मग तुम्हाला हे पाठव ना, अनालायसिस पाठव, काय ट्रेड करतोय डेलीचे, काय ऑब्झर्वेशन लावतोय, त्याचं अनालायसिस आपल्या टेलिग्राम आयडीवरती टाक, मी चेक करतो नेमकं कुठं मिस्टेक होते, काय होतं ते समजतं तिथं. डेली टाका, जेवढे ट्रेड होते तेवढे सगळे टाक, मी तुला चेक करून सांगतो तुझं कुठं मिस्टेक होते काय होते. तू स्वतः पण काय करायचं माहिती आहे का, आता ट्रेड झाले तर तू मस्तपैकी ट्रेड ह्याचं कर, राईट डाऊन करायचे की काय रिझन होतं ट्रेडला काय नाही. हो सर. आणि मग त्यानंतर मग तुला समजेल की काय मिस्टेक होत होता असं. मग ते मिस्टेक समजलं की ऑटोमॅटिकली चुकतात त्या गोष्टी समजतात आपल्याला. हो सर, बरोबर. ओके. कारण की आपण राईट डाऊनच करत नाही, कधी चेकच करत नाही, क्रॉस चेकच करत नाही की लॉस का होतोय असं. हो सर, तेच होऊन जातं. आणि कधी कधी थोडस इगोवर पण गोष्टी होऊन लागते. थोडासा माझा स्वभाव असा चिडचिड आहे, मी खूप ट्राय करतो राहण्याचं, पण मग 7-8 दिवस चांगलं राहतं सगळ्या गोष्टी आणि एक दिवस असं होऊन जातं ते सगळं खराब होऊन जातं सर. तोच तर विषय आहे ना. मग आता बघ, वन ट्रेडची सिस्टम म्हणजे ज्या दिवशी लॉस होईल ना त्या दिवशी सगळ्यात आधी सिस्टम क्लोज करणं इम्पॉर्टंट आहे. प्रॉफिटच्या दिवशीपेक्षा लॉसच्या दिवशी करणं गरजेचं आहे ना. हो सर. सर तुमच्यामुळे खूप हेल्प झाली आणि माझी ट्रेडिंग आता पहिल्यापेक्षा तर खूपच बेटर झाली. आणि या छोट्या छोट्या गोष्टींवर मी काम करेल आणि तुम्हाला माझं अनालिसिस मी पाठवेल सर. ओके डन. थँक्यू सर, थँक्यू सो मच. चला नेक्स्ट, कुणाल रावत सर. हॅलो, येतो आवाज? मी इंडियन मार्केट पासून स्टार्ट केलं होतं मागच्या वर्षाला. पण ज्यांच्याकडनं क्लास केले त्यांच्याकडून मला म्हणजे मी 3 महिने फक्त ऑब्झर्वेशनलाच माझी प्रायव्हसी होती. जे मोठे प्लेस होतात त्यांच्याकडून मी शिकलो वगैरे, पण त्यांनीच मला खूप त्रास दिला मार्केट पासून दूर ठेवून. पण जर्नी खूप मोठी होती, म्हणून ब्रेक घेतल्यानंतर परत चालू केलं आणि मग फॉरेस्ट मध्ये या वर्षी चालू केलं फॉरेस्ट मार्केट. ओके. तुमच्यामुळे मला एक डिसिप्लिन लागलं, 1 दिवसाला एक ट्रेड केला का फायदेशीर असतो आणि ओव्हर ट्रेडिंगचं काय नुकसान असतं. त्याने माझ्या जनरल तर नाही चेंज, म्हणजे मी आपण $200 जे जानेवारी टाकले त्यातले माझे 8%
विड्रॉल एक पण नाही झालेला आहे. पण माझं 100 आता $23 पर्यंत मी आहे तिथं बरोबर. म्हणजे माझं वॉकआउट नाही झालं. ओके. पण माझं ऑब्झर्वेशन त्याच्यामुळे झालं की एंट्री एसएल आणि टार्गेट हा काय असतो त्याच्यामुळे माझं खूप कव्हर अप झालं माइंडला. म्हणजे एक्सपिरियन्स चांगला आला म्हणून ना. त्याच्यानंतर मला आणि त्याने मला इंडियन मार्केट पण दाखवलं की इंडियन मार्केटला पण सेम वर्क होतं, पण आपली सायकोलॉजी खूप खराब आहे, राहून जाते की पैशांची व्हॅल्यूज आपण ठेवली नसते म्हणून आपलं माइंड खराब होऊन जातं त्याला. बरोबर. फक्त माझी एवढी इच्छा की भेटायला तुम्हाला मी खूप मेसेज केले, त्यामुळे माझी भेट झाली तुम्हाला. भेट आता त्यामुळे बरेच क्वेश्चन असं ते भेटून जे क्वेश्चन होतात ना ते थोडासा वेगळं वाटतं ना मला भेटायला. येस येस. तर मला त्याच्या आणि सर आपलं मला एक विचारायचं होतं, सेटअपवर आपला ट्रस्ट किती असावा आणि त्या सेटअपच्या आधी आपण एक्झिट करतो का असं होतं नाही ना, आपण? सेटअप वरती हे बघ काय काम आहे तो सांगतो. आपलं काम काय, मी ऑलरेडी एका क्लासमध्ये सांगितलं. आपलं काम काय आहे, चार्टवर म्हणजे ट्रेडिंगला बसला आपला सेटअप जो आहे त्याचे रूल जे आहेत ते आपलं फॉलो करणं. जर रूल फॉलो झाले तर एंट्री करणं आणि त्या एंट्रीनंतर एस-एल लावणं, टार्गेट लावणं आणि चार्ट न बघणं, हे आपलं काम आहे. म्हणजे ट्रेड घेईपर्यंत आपलं फक्त काम आहे. ओके, म्हणजे टीपीचं आधी एक्झिट होणं हे बरोबर नाही. एक मिनिट आहे, एकच. टार्गेट हिट होण्याच्या आधी. म्हणजे एक्झिट आधी कधी होता तुम्ही, ते ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिट लॉस बघत बसला असतात त्यावेळेस. सेटअपवर कॉन्फिडंट पण नसतं. कॉन्फिडन्स नसतो म्हणजे मार्केट सायकोलॉजी इमोशन सोबत खेळतं, आपलं प्ले करतं. हा. त्याच्यामुळे आपण एक्झिट करतो ना. समजा तुम्ही ट्रेड मारा, पीएनएल बघू नका, बघा अर्ध काम तिथं होईल तुमचं. आपलं महत्वाचं काम आहे अनालिसिस करणं, मस्तपैकी अनालिसिस झालं, सेटअप मध्ये आलं, मार्केट ट्रेड घेणं, बस इथपर्यंत आपलं काम आहे. त्यानंतर मध्ये एक्झिट काय व्हायचं संबंध आहे, जर आपली स्ट्रॅटेजी बनलेली आहे, स्ट्रॅटेजी टार्गेट एस-एल एवढंच गोष्ट असते बस. ओके, फक्त पीएनएल बघू नका, सगळं ओके कार्यक्रम होईल. चला घेऊ पुढचा. मयूर मोरे सर. हॅलो सर. येस बोला. हॅलो, हा आवाज येतोय? येतोय क्लिअर एकदम. सर ते काल तुम्हाला युएस हंड्रेडचं सांगितलेलं अनालिसिस वगैरे बरोबर येते वगैरे म्हणून. मग ते आज युएस हंड्रेडचं मार्केट बघितलं का तुम्ही? मी आज नाही चेक केलेलं. काय पण ते म्हणजे एकदा काय चेक करायचं तुम्हाला विचारायचं आहे त्याचं. म्हणजे युएस हंड्रेड चेक करू अच्छा असं म्हणतोय का? एक सेकंड सॉरी. हा. स्क्रीन शेअरिंग तर चालू आहे. येस. ते वरच्या स्टार्टिंगच्या हंटिंगचं जे पहिली कॅन्डल आली का ती मोठी आली, त्याच्यामुळे माझी एंट्री मी तिथे केली नाही, एसएल मोठा येतो म्हणून. ही रेड कॅन्डल ना. आता ते एंट्रीच काय मला काय कळलं, म्हणजे काय काय वेळेस कशी कन्फर्मेशन कॅन्डल खूप मोठी येते, म्हणजे एंट्री प्लॅन किती 50% आल्यानंतर, पण ते रिस्क वाटलं तिथं म्हणून एंट्री प्लॅन केली नाही. मग ते असे मोठे कॅन्डल वगैरे आल्यानंतर कन्फर्मेशन तिथे कसं ट्रेड प्लॅन करा वगैरे काय वाटतं? नॉर्मल म्हणजे तू जर मार्केटला चेक कर, तू पॉईंट चेक करू नको, बघायला गेला तर नॉर्मल कॅन्डल वाटते बघ चेक करून, मोठी कॅन्डल वाटत नाही एवढी. नॉर्मली बघायला गेला तर बट हे पॉईंटच्या हिशोबाने फक्त मोठे आहे, तर हे मार्केटचं मुवमेंटच तेवढं चालू आहे. मग ह्या वेळेस फक्त लॉट साईज कमी मारावं लागते, तेवढा विषय होतो. लॉट साईज कमी मारावं लागतं. जर 0.01 करत असेल तर अवॉइड करायचा, जर 0.02 करत असेल तर 0.08 करायचा. 0.01 करत असेल तर बरोबर आहे तुझं अवॉइड करणं. आता जेवढा दिवस मार्केट 50 पिपच्या आत येत नाही तोपर्यंत ट्रेड करण्यात सेन्स नाही, कारण की $12 रिस्क आपण घेऊ शकत नाही. साधी गोष्ट आहे. आता काल पण बघा ही बघ, ही कॅन्डल, आता ही कॅन्डल किती छोटीच आहे बघायला गेलं तर, पण किती पॉईंटचे? 97 पॉईंटचे. मग आता इथं ट्रेड सोडून द्यायचा का आपण? नाही सोडून द्यायचा ना, कारण की मार्केटच्या रिस्पेक्ट मध्ये बघायला गेला तर कॅन्डल छोटीच आहे.
पण पॉईंटच्या हिशोबाने मोठे मग पण आपल्या त्या कॅपिटलच्या मानाने मोठे होते. तो विषय आहे ना. आणि आता ते खाली पण ते सपोर्ट आहे का ना सायकोलॉजिकल नंबर, तिथं पण ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर तिथं पण ट्रेड बनत होता. स्पाइक वगैरे येतो म्हणून. येस. हा इथं खाली. हा हा. पण तिथं जेव्हा टायमिंगला अवेलेबल असते मग तिथला ट्रेड मिस झाला. पण अनालिसिस तर वर्किंग खूप छान होते. तुम्ही स्ट्रॅटेजी बनवते एक नंबर आहे, तेवढं तर काय माहिती आहे बाबा. येस. कसं आहे बघ, प्रॉफिट आज ना उद्या कधी ना कधी होणारच आहे आपल्याला. स्ट्रॅटेजीवरती कॉन्फिडन्स तेवढा आला पाहिजे बस. हा फक्त ते अनालिसिस बस भारी एकदम परफेक्टली वर्किंग झालं का नाही हा, तो एक अलग लेवलचा कॉन्फिडन्स ते येईल ना एकदम. आपल्याला. हा स्पाइकची स्ट्रॅटेजी बघायला लय म्हणजे भयंकर मजा येते तुम्हाला खरं सांगतो. ही रिव्हर्सलची ही वाली स्ट्रॅटेजी ही पण बघायला एकदम भारी आहे. हा ते तुमचं ते ह्याचा ऍपवरचा कोर्स होता का नाही, हा हा ते कोर्स केल्यानंतर तुम्ही सारखं त्यात माझं ना बॅक टेस्टिंग करून बघा, बॅक टेस्टिंग करून बघा. हा. मी 1 महिना बॅक टेस्टिंग करत होतो, त्याचा रिझल्ट बघितले मी शॉक झालो. एवढं खतरनाक रिझल्ट येत होतं त्याचं काय याचं. आणि बॅक टेस्टिंग केली, परत लाईव्ह टेस्टिंग केली, मग त्याच्यानंतर मी कॅपिटल ऍड केलं होतं. आपलं ते कालच बोलणं झालं होतं बघा. येस. मग परत आता फक्त युएस सेंटर कंटिन्यू करतो. एकदा प्रॉफिटेबल झाली मग तो गोल्ड वरती शिफ्ट व्हावं परत नंतर. प्रॉफिटेबल झालं शिफ्ट व्हायची तर गरज काय, पैसा आला पाहिजे ना बस. आपलं काय गरज आहे दुसरीकडे. हा तेवढं आहे. मी का शिफ्ट झालो होतो, माझं रिझन काय होतं की सगळ्या लोकांना गोल्ड पण पाहिजे होतं. लय लोक गोल्डच करत होते. हा हा मला तिथं जाणं गरजेचं होतं. हा तसं तुम्हाला तसं गरजेचं नाही. तुम्ही प्रॉफिट करायचं तुम्हाला प्रॉफिटच करायचं आहे फक्त. तुम्हाला दुसऱ्या गोष्टींशी काय मतलब आहे. हा हा ओके ठीक आहे चालेल, बंद करू. ओके ठीक आहे. हो हो. झाला मयूर झाला. दीपक कविताके. मला इंग्लिश ही ना का तुमची नाव आडनाव अवघड आहे ती मला तीच कळणार. दीपक सर अनम्यूट केलंय बघा, चेक करा पटकन. स्वप्नील खुर्द. सॉरी हां करा बघा, अनम्यूट करा. स्वप्नील खुर्द सर, हां बोला. साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब आपलं जी तुम्ही जे दिलेलं होतं US 100 कोर्स, म्हणजे ते US 100 ट्रेड करतो मी रोज, एकच ट्रेड बनतो. आणि त्यात पण आपलं जी गोल्ड ट्रेड आहे बॉक्स स्ट्रॅटेजीचं परफेक्ट बनते. बरं, तुला कुठं बघितलं मी, आज का वाटतं मला. आम्ही येऊ तिथं साहेब, तुमच्या इथलं जवळच आहे. पण बघितलंय का तर असं मला वाटतंय. प्रत्येक सेमिनारला आम्ही असतो तुमच्याकडे. कुठंतरी बघितलंय असं कसं. आम्ही तिथे आपल्या ऑफिस वरती पण आलतो पंढरपूरला. हा तर म्हणतो एवढं कसं काय माहिती, चांगला लक्षात राहिलंय. तुमच्या रानात पण आलतो. शेतीमध्ये केळी काढायला मी आलेलो आहे. बरं तुम्ही नव्हता तर. सांगायचा विषय असा होता की गोल्डचं जे तुमचं बॉक्स स्ट्रॅटेजी जायचं, त्यानुसार मी थोडं ही करून बॉक्स तेवढाच बनवतो आणि खाली ब्रेकआउट दिले अपसाईडला 181चं टार्गेट येते. म्हणजे मी फक्त अभ्यास करतोय. ओके. आणि त्यात काय मी आणखी ट्रेड घेतलेला नाही, तर फक्त अभ्यास चालू आहे. आणि US 100चं जे आहे ते थोडं आम्ही मायनस मध्ये आहे. $20 $40 मायनस मध्ये. ओके. मग त्यासाठी तुमचं काय सजेशन राहील. आणि गोल्ड मध्ये, अरे मग गोल्ड जमतं मग तिथं कर ना, तो US 100 महिना जात आहे तर. US 100 मायनस, पण त्याला जर मला टार्गेट आलं गोल्ड मध्ये आणि US 100 मध्ये टार्गेट आल्यावर जे आनंद होते ती गोल्ड मध्ये आल्यावर होत नाही. गोल्ड मध्ये येतील भरपूर जातो ना, $10-12 ते जातो. बरं. तिथे मी क्वांटिटी वाढू शकत नाही. 0.01 आहे तिथे मी वाढू शकत नाही. पण US 100 ला मी 100% वाढू शकतो ना. 2 न करू शकतो, 0.2 न किंवा 0.3 न. US 100 ला काय ट्रेड करतो. ती आता झालेला हाय ब्रेकआउटचा स्ट्रॅटेजी, काल पण इंट्राडे लो ब्रेकआउट स्ट्रॅटेजी झाली काल. हा राईट, मी ते सांगतो परफेक्ट ट्रेड होता. आता पण सेल ट्रेडला झालेलं आहे. आता पण सेल ट्रेड हाय ब्रेकआउट स्ट्रॅटेजी आपल्या. ओके. US 100 ला आपले ऍप्लिकेशन वरच बघून ओके अभ्यास केलेला आहे. एक काम कर की अजून थोडंसं मग भरपूर असं थोडं लाईव्ह ऑब्झर्व कर, काहीतरी रोल लावायचं थोडंसं, आणि कुठे अवॉइड करता येतं ते चेक कर की थोडंसं अभ्यास करून, बॅक टेस्ट करून, म्हणजे बेटर पडेल तुला. नाही, माझं म्हणणं पहिल्यांदा ज्यावेळेस आपलं ही चालू झालं, तुम्ही कॉन्फरन्सला घेतलं त्यावेळेस ना पहिल्यांदा तुम्ही माझं उचलला होता कॉल. बरं. हा, मग त्यामुळे तुम्ही म्हणला होता की US 100च करा, त्यामुळे US 100च करतो. ओके.
ज्यावेळेस चांगला प्लस मध्ये येईल त्यावेळेस आणखीन तुमची भेट होणारच आहे इथं जवळ असल्यामुळे. मग आता US100 मध्ये लॉस कसा होतो? तू काय काय केलं नेमकं? US100 मध्ये जी लॉस झाला आम्ही $129 डिपॉझिट केलं 19 फेब्रुवारीला. बरं, हा. मग त्याच्यामुळे लॉस कशामुळे झाला तर जे डावजेस मध्ये पण ट्रेड करत होतो ना, मग जी फोमो मध्ये एखादा ट्रेड पडला, सेटअपच्या विरुद्ध ट्रेड पडलेला ती लॉस आहे आमचा तेवढा. आमचा आता ऍक्च्युली $57 लॉस आहे असं आहे. मग त्यामुळं ह्यासाठी विचारत होतो तुम्हाला. मग ठीक आणि आहे. गोल्डचा याचा अभ्यास चालू आहे. हा, गोल्डचा अभ्यास चालू आहे. मग US100च करते तर जर मजा येते तर. आणि हा, फक्त हा, चांगलं क्वालिटी ट्रेड घ्यायचं फक्त, असं काय नाही दररोज ट्रेड भेटावा. नाही क्वालिटीचे ट्रेड घेतो, सेटअपच्या विरुद्ध ट्रेड घेतच नाही. कसं सेटअप विरुद्ध ट्रेड घेतो लॉस 100%. 100% काय 2 मिनिट लागत नाही लॉस व्हायला. US100चं ते गणितच आहे. सेटअपच्या ऑपोजिट पडला की 2 मिनिटात एसएल जातो इथले. काय झालं? नेट गेलं का? नेटवर्क गेलं आहे. चला ठीक आहे साहेब. ओके, इकडल्याकडे दाखव. याला पण बैल वाटतंय चांगलं नीट. बघितलंय ना, आम्ही तिघ जण येतो त्यातले एक जण नाही. तिघ जण येत होता तरी म्हणतो मी ह्याला चांगलं म्हणजे चेहरा आहे तर माझ्या चांगला. एक जण नाही आम्ही तिघ जण येत होतो सोबत. बरं आलं लक्षात. चालतंय, चला करू का पुढचं मी चालू? आणि मग काय म्हणतो? हो, करा. ओके. अरे पेन. चला, मजा येते का ना तुम्हाला? खरं सांगाय सगळ्यांना अशी स्टोरी ऐकून आपल्या. कोण आहे? स्वप्नील खोर तर झाला ना आताच. दीपक सरांना पण गेलं तर माईक ऑन करायला. अरविंद पवार सर. हॅलो अभि दादा, हां बोला. ते आज SMC चा ट्रेड घेतला का नाही? कशाचा? SMC च्या ग्रुपवर टाकलेला हां. त्याचं लॉजिक काय आहे मला बघायचं होतं. SMCचं लॉजिक थांबा, SMCचा क्लास चालू होत्या मग तुम्हाला ते लॉजिक मॅजिक सगळं सांगतो. ते आता अर्ध्यात सांगितल्यावरती नाही कळणार पण नाही बाकीचे काय ते पहिल्या रिजेक्शनचं मला काही समजलं नाही, पण रिट्रेसमेंटला का म्हणजे पहिल्या रिजेक्शनवर पण तो ट्रेड होत होता ना? SMC मध्ये 2 स्ट्रॅटेजी आहेत. एक फिफच्या लेवल म्हणजे दोन्ही फिफवरती डिपेंड आहेत. एक आहे ऑर्डर ब्लॉक ट्रॅपची आणि दुसरी आहे ऑर्डर फिफच्या 70-80% रिट्रेसमेंटची. 2 स्ट्रॅटेजी डिपेंड आहेत, त्याच्यावरती ते ट्रेड बनतात. आता चालू परत एवढं सांगतो. SMC स्टार्ट केलं की मग त्या गोष्टी कव्हर होतील. आता सांगायला गेलो की अर्ध्या लोकांना कन्फ्युजन होईल की हे ऑर्डर ब्लॉक काय असतंय, रिट्रेसमेंट त्यातली कुठले, APVG काय, कुठं फेल झाला ते कळणार नाही अर्ध्या लोकांना. त्यापेक्षा आपण प्रॉपर जाऊया एक वेळेनं. तोपर्यंत SMC ऑब्झर्व करा फक्त. हो चालेल. किती राहिले अजून? आयुष्यपती एवढ्या लोकांच्या अशा हातवर आहेत. मोटरलाइज आता वरून झालं, आता परत एकदा खालून येत आहे. अरे खालून आल्यावर हालतंय काय? मला तीच काय डोक्यात शॉर्टच बसतोय. चेतन मराठी रील ब्रँड, ह्याचं नाव तर वर होतं मगाची. मराठी रील ब्रँडेड घ्या. चेतन पाटील घ्या. त्यानंतर पिया निंबोळे मॅडम घ्या. हे बघा अनम्यूट केलेलं आहे. ज्योती मॅडम अनम्यूट केलेला आहे. शुभम धागे अनम्यूट केलेला आहे. तिचं चालू होतं, तिनं पटकन बोलायला चालू करा. हे बघा. हॅलो. हां बोला. हा बाई कोणतं कॉल करतं? 1 मिनिट. कोण बोलायला लागले? शुभम सर बोलायला लागले का? हॅलो अरे का कॉल करायला लागले? सर, मी तुम्हाला 4 वर्षापासून फॉलो करतोय. हो सर, खरं सांगा. हो खरं. बरं ठीक आहे. $5-10 प्रॉफिट ज्यावेळेस काढत होता टेलिग्रामवर तेव्हापासून फॉलो करतोय. ओके डन. आणि आज 6 महिन्याला प्रॉफिट मध्ये आहे मी. होय बेस्ट. हो 0.01 करतोय ट्रेड. चांगली गोष्ट आहे. किती US100 पण करतो आणि गोल्ड कसं प्रॉफिट कसं चालू आहे आता? किती काय कॅपिटल किती आहे? कॅपिटल आता $100 3 बाऱ्या विड्रॉल केले बघा. $100. हा मस्त एकदम बेस्ट. आता $130 आहे सध्या. बेस्ट. हो आता लॉट साईज वाढवायचं चालू का होतं? मग वाढवू का नको? 100 वरती आता US100 असेल थोडे मोठे येतात चालूला. काय आता गोल्डचं पण करतो मी. लोअर लो हाय समजा तुमची स्ट्रॅटेजी सगळी माहिती आहे मला, म्हणजे बऱ्यापैकी स्टडी केलेलं आहे. ठीक आहे ना. म्हणजे 100 300 बॅकअप आहे आपल्याकडे बरोबर ना? हो $300 बॅकअप.
ठीक आहे 0.02 न ट्राय करा. 0.02 हा फक्त तेच $200 पर्यंत गेला आता. 0.02 ट्राय करायचं चालू होतं. हा तसं करा. 200 वरती गेले की 0.02 न ट्राय करा. एकदम ते डिसिप्लिन गोल्डन ट्रेड ग्रुप करा. मधलं जसं चाललंय तसं डिसिप्लिन ट्रेड करा फक्त. येस. चाल अजून काय? बाकी काय नाही. स्वतः जर ट्रेड घ्यायला गेलं तर कॉन्फिडन्स येत नाही. येईल ना आता माहित झालं हळूहळू. समजा ऑब्झर्वेशन रेजिस्टन्सला गेलं हॅमर बनवली किंवा बुलिश सिंगल पण किंवा बेरी सिंगल पण बनवली माहिती होतंय, पण जोपर्यंत तुम्ही ट्रेड देत नाही तर तोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही. अशी सवय लावून घेऊ नका बरं का. माहितीये का ही वाईट होईल लई गोष्ट. आणि काय होतं सकाळी पण बनतो ट्रेड सकाळी बसल्यानंतर, पण त्यावेळेस पण कॉन्फिडन्स येत नाही की बाबा घ्यावं का नाही घ्यावं ट्रेड. माहितीये आता हे बनलं इथे स्ट्रॅटजी वर्क होणार आहे, पण ते कॉन्फिडन्स येत नाही, बाकी काहीच नाही. मग काय करा आता एक प्रॉफिट होऊ द्या चांगला. परत काय करा गोल्डन ग्रुपला थोडं बाजूला ठेवा आणि स्वतःचा एक आठवड्यावर फोकस करा. चालतंय. कारण तुम्ही नंतर जी कॉन्फिडन्स येईल होती ती आला पाहिजे हो, स्वतःला आला पाहिजे ना. मग ती माझ्या वेगळी होईल. स्वतः ट्रेड करण्यातलं फील आहे ना. हा स्वतः ट्रेड तेच चालू होतं. एक दुसऱ्या अकाउंटला स्वतः एक ट्रेड करावं असं वाटलं होतं. थांबा मग थोडं कॅपिटल वाढू द्या अजून, म्हणजे अजून एकदा जावा पुढं हळूहळू, मग करायला चालू करा. मग काय फक्त ही वाढवायचं नाही, रिस्क वाढवायची नाही तिथं, लक्षात ठेवा. तिथं 0.01 एकच ठेवा 0.01. ओके चला नेक्स्ट कोण बोलतंय आता? चला खाली माईक ऑन आहे बघा 2-3 जणांचे. हा बोला मॅडम. हॅलो. हा बोला. हा दादा बघ, मी तुझे ट्रेड आजच फॉलो केलेला. कालचा मी डेमो मध्ये घेतलेला. ओके. बट मी आधी पण सांगितलं होतं की मी याच्यामध्ये ते इंडिकेटर युज करत होती 30,000चा क्लास करून. सो मी सांगते हे फ्री मध्ये खूप छान आहे क्लास वगैरे, आणि युट्यूबचे क्लास पण छान आहे, आणि ही लेवल दिलेली ही पण म्हणजे वर्क झाली मला खूप छान. ओके. तर ह्या लेवलवरच आहे का क्लास पूर्ण? हो हे सगळं हे लेवर लिक्विडिटी ह्याच्यावरती डिपेंड आहे ना सगळं. टोटल डिपेंड. आणि खरंच खूप छान होता ट्रेड, म्हणजे मी पहिल्यांदा बघितला एवढा मोठा प्रॉफिट. नको वाटली. हा, आणि ती लेवल पण म्हणजे ते क्रॉसिंग इंडिकेटर जे दिले होते ना आम्हाला, ते याच्यावर तर कधी एवढं पडलं नाही मार्केट किंवा झाला नाही एवढा टार्गेट. आणि इव्हिनिंगचा तर मी फक्त ऑब्झर्व केला त्याच्यामध्ये पण, कारण गोल्डन ग्रुपला नाहीये, मी एसएमसीलाच बघते ते, म्हणजे येऊन जातात ना ट्रेड तेव्हा. एसएमसी ला येऊन जातात असे पण. हा हा, तर ते मी फक्त ऑब्झर्व केले. 1:1 टार्गेटचे टाकला होता ना, तर ते मी ऑब्झर्व केलं 1:3 पर्यंत. ओके. त्यात मी एंट्री नाही केली, बट हा 1:1 तुमचा झाला होता तेव्हा मी एंट्री केली होती. ओके. कारण मला माहिती होतं की 2 मागचे ट्रेड ऑब्झर्व केले तर हा पण येईलच प्रॉफिट मध्ये. असं पण एवढ्या लेट एंट्री करू नका. 1:1 झाल्यावरती एंट्री नाही झाली पाहिजे, हे लय मोठा येईल तसा. बट माझा प्रॉब्लेम असा होतो की मी गोल्डन ग्रुपला म्हणजे एक्सएम मध्ये अकाउंट नाहीये माझं, आणि मला फंडेडच करायचं आहे ना. माझं नाहीये तेवढा फायनान्शियल गॅरंटी मी एक्सएम मध्ये फंड ऍड करू. अच्छा. सो त्यामुळे मी नाही जॉईन होऊ शकत गोल्डनला, तर हेच ऑब्झर्व करते सध्या तरी. नाही ठीक आहे, तसं काय हे नाही. फंडेड असतील अकाउंट तर मग त्याच्यासाठी पण काय ते जोगाड लावला पाहिजे. असं थोडे की तिथं एंट्री भेटणार नाही तुम्हाला, दिली तर पाहिजे. मी कोणीही असू द्या व्यक्ती, तर त्यांच्यासाठी काहीतरी मी करतो 1-2 दिवसात. फंडेड कोणतं यूज करताय? हा मी फंडिंग पिप्स यूज करताय ना. ठीक आहे चालेल. मी करतो सगळ्यांसाठीच एक अपडेट करतो, त्यात काय हे नाही. हा चालेल थँक्यू. हा दादा. हा नेक्स्ट घेऊ. चला कोण आहे? प्रिन्स दगडे सर. प्रिन्स भैया बोला. प्रणय सर, गणेश सोरटे, तिघांचं माईक ऑन केलं आहे. पटपट बोला रे पटपट. हॅलो सर. हा बोला. मी दगडे बोलतोय सर. मला US100 मध्ये बऱ्याच दिवसापासून करतोय सर. फक्त प्रॉब्लेम हा येतोय की प्रॉफिट होतोय, आपल्या स्ट्रॅटेजी वर्क करतायत, पण काही दिवस वर्क केल्यानंतर मार्केट अशा पद्धतीनं होतंय की मग पुन्हा हळूहळू केलंय तेवढं प्रॉफिट सगळं लॉस होत जातोय. आणि तरी प्रॉब्लेम असा येतोय की मग पूर्ण कॅपिटल वॉश आउट होतीये. आणि मी आता US100 ला सर 1च्या लॉट साईजनं $1,000 प्रॉफिट केलेला आहे. आता ट्रेड केलेला चालू ट्रेड आहे, म्हणजे झाला जस्ट आता. आपला डब्ल्यू पॅटर्नची नेकलाईन ब्रेकआउट झाली, सेल साईडला ट्रेड घेतला
एकच्या लॉट साईजनं $1,000 म्हणजे 1,000 पॉईंट पकडलेत मी. पण परत असं होतंय की एखाद्या वेळेस मार्केट हे व्हायला लागलं आणि लॉस व्हायला लागला की असा फोमो येतोय सर की आता रिकव्हर करून घेऊ, मग थोडं पुढं वाढवून लॉट साईज टाकू, पुन्हा रिकव्हर करू, अजून वाढवून लॉट साईज टाकू, अशा गोष्टी होत आहेत. कॅपिटल किती सांगा लवकर. $100. प्रॉफिट किती केलाय? $1,000. पहिला तर प्रॉफिट विड्रॉल मारा. ओके. पहिला प्रॉफिट विड्रॉल मारा, सगळ्यात बेस्ट ॲडवाइस. आणि त्याच्यानंतर आता हे जे आहे बाबा लॉस होतं कुठं काय होतं, एक काय रिदम ठेवायचं तुम्हाला सांगतो मी. 2 लॉस झाले, 1 दिवस गॅप घ्यायचा. बरं. ऑटोमॅटिक लॉसच्या ह्याला ब्रेक पडतो तिथं. कधी म्हणलं कन्सिस्टंट 2 लॉस झाले की 1 दिवस कन्फर्म ब्रेक घ्यायचा. कन्फर्म किती पण कन्फर्म ट्रेड येऊ द्या, ऑब्झर्व करायचा तो दिवस. ह्याच्यातून काय होतं, लॉस ब्रेक होतो, म्हणजे कन्सिस्टन्सी लॉसची राहत नाही, नवीन एक माइंडसेट क्रिएट होतो, त्याच्यातून ट्रेड आणि काय होतं सर, कॅपिटल साठी कामाला जावं लागतं, दिवसभर कामावर असतो, त्यामुळे गोल्ड काय पाहणं होत नाही, त्यामुळे US100 मध्येच करतोय. तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट राहील सर, US100चं पण थोडं अनालिसिस देत चला, कारण की असे आपल्या ग्रुपमध्ये पण खूप जण आहेत जे फक्त US100च करतात. येस मी म्हणलो पण होतो 2-3 वेळा ह्याच्या आधी की देतो, पण मला नाही पॉसिबल झालं. बट मी ट्राय नाही करतो, 100% करतो. मला एक गोष्ट कन्फर्म करा, तुम्ही म्हणताय की कॅपिटलसाठी कामाला जावं लागतं. काय कामाला जाता तुम्ही? हॅलो सर, आवाज ब्रेक होतोय. हां मी काय म्हणतो, तुम्ही म्हणताय कॅपिटलसाठी कामाला जावं लागतं, म्हणजे कुठं कामाला जायला लागतं सांगा मला. तुम्ही कुठं जाताय, नेमकं काय करताय? ड्रायव्हिंग करतो सर मी, हायवा चालवतो. हायवा चालवताय ना? मग आता एकदा $1,000 आले ना, ही कॅपिटल म्हणून ह्याला सेव्ह करून ठेवा बरं पटकन साईडला. बरं ठीक आहे, चालेल सर. ही $1,000 एका ठिकाणी सेव्ह करून ठेवा, ठीक आहे. उरलेलं $100 आहेत, त्याच्यावर डिसिप्लिन, पेशन्स, काय उडवायचं त्याला, किती वेळा वर न्या खाली न्या, काय करायचं ते करा. पण ही $1,000 साईडला ठेवलं पाहिजे तुम्ही. आणि तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. बाकी मी तिथं डिस्कस करतो काय करायचं ते. ओके ओके चालेल. प्रॉपर माझं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही एकदा $1,000 केलं तर वरून तुम्ही आता हायवा चालवता, US100 चांगलं जमतंय, तर मग तुम्ही प्रॉपर गेलं पाहिजे त्या गोष्टींना. आता $1,000 राहायचं म्हणून काय 1,000 वरच घ्यायचे नाही, आपल्याला 100 वरच घ्यायचे. आपल्याला आता चला एकदा एवढी मोठी रॅली सापडली, सारखी नसते सापडत. आता 100 एकदा रॅली सापडले ना, आपण आता 200-300 करू त्याला, फक्त 1000 नको आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. 200-300 करू, ते विड्रॉल करू, आणि त्याच्यावरती मग आपण थोडी रिस्क वाढलो. पण हे 1000 सेफ ठेवा आधी. आत्ताच्या आता लाईव्ह क्लास संपायच्या आधी मी तर म्हणतो कट करून 1000 विड्रॉ करून ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही. अहो सर, असं झालं होतं की प्रॉफिट माझा सगळा गेला होता. हा आत्ताचा ट्रेड हा बोनसवर केलेला आहे. काय का असं ना, पण विड्रॉल मारून ठेवा. ठीक आहे सर. हां, आणि काय सांगायचं तुम्हाला, मी ही गोष्ट का विड्रॉल मारायला सांगतो मी तुम्हाला. माझ्याकडं अशा व्यक्ती मी त्या दिवशी पण सांगितलं होतं, ज्यांनी $5,000 कॅपिटल एका आठवड्यामध्ये $50,000 मध्ये नेलं, $50,000 प्रॉफिट झालं. मी साधी गोष्ट सांगत होतो की $25,000 फक्त विड्रॉल करा. तुम्हाला ट्रेड करायचे 25,000 करा, 25 विड्रॉ मारून ठेवा. तर नाही मारले, नाही ऐकलं, दुसऱ्या दिवशी $50,000 एका दिवसात संपवले, एका दिवसात. तर ह्याचा एक्सपिरियन्स आहे मला. तेच तर, इमोशन कंट्रोलवरच थोडंसं काम करावं लागेल सर. मग आधी 1000 सेफ ठेवा, आपण ते इमोशन कंट्रोल 100 वरती जाणू, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. चालेल सर, नक्की. फक्त तुम्ही पण थोडंसं US100ला पण सहकार्य राहू द्या. येस डेफिनेटली. उद्यापासून कंटिन्यू लेवल आणि काय चाललंय मार्केट, कुठं कसं आहे काय सगळं सांगतो मी. ओके, थँक्यू सर, थँक्यू. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. येस. तर भावांनो, अशा प्रकारे 10 वाजलेले आहेत. जर मेसेज राहिले असतील तर आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट थिंग. तर आपण थांबावं असं माझी इच्छा आहे. आता बास करूया. काही प्रॉब्लेम असतील तर व्हॉट्सअप, टेलिग्राम ह्याच्यावरती मेसेज करा. त्यानंतर तुमचं मी काय सांगितलं आहे, MT5चा ID, कॅपिटल किती आहेत ते, आणि तुमचा MT5 ID खाली टेक्स्टमध्ये, दोन्ही फॉर्मॅटमध्ये मला मराठी ट्रेडर अभि एवढं जी ID आहे, 143 नाही, मराठी ट्रेडर अभि हा जो ID आहे टेलिग्रामवरती @ टाका, मराठी ट्रेडर अभि टाका, विदाऊट स्पेस टाका. ओके, त्याच्यावरती जाऊन मस्तपैकी तुम्ही हे पोस्ट करा. तुम्हाला वेगवेगळ्या मी ग्रुपमध्ये ॲड करतो, आणि तुम्हाला मस्तपैकी डेली सायकोलॉजीसाठी तिथं इन्स्ट्रक्शन्स येत राहतील. ठीक आहे. ग्रुपची लिंक तुम्हाला आज लगे भेटायला नाही चालू होणार, उद्या भेटायला चालू होऊन जाईल. ओके, भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.